राजगुरुनगर शहरात मंगळवारी दिनांक 11 मार्च रोजी रात्री हिट अँड रन प्रकरण घडले। बेधुंद अवस्थेतील कार चालकाने वेगवेगळ्या ठिकाणी 3 दुचाकी आणि रस्त्याच्या कडेला पायी चालणाऱ्या 3 बांधकाम मजुरांना धडक दिली। अखेरची धडक देऊन कार ओढ्यात पडली। झाडेझुडपे असल्याने कारचे नुकसान झाले नाही आणि चालकही सुखरूप राहिला। वाडा रस्त्यावर सातकरस्थळ हद्दीतील ओढ्यावर रात्री 8:30 वाजता हा प्रकार घडला। या अपघातातील जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धक्कादायक म्हणजे एका डॉक्टरांनी सदरचा कारनामा केल्याची चर्चा शहरभर आहे। मात्र याबाबत गुन्हा दाखल होऊ नये अशी व्यवस्था करण्यात आलेली असल्याने घटनेनंतर 24 तासांनी देखील कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। राजगुरुनगर शहरात भर वर्दळीच्या वाडा रस्त्यावर अनेकांना भरधाव कारने उडवून देऊनही खेड पोलिसांनी याबाबत कमालीची गुप्तता पाळल्याची स्थिती समोर येत आहे। राजगुरुनगर शहरातील हिट अँड रन प्रकरण आणि त्यानंतर प्रकरण दडपून नेण्याचे प्रयत्न सुरू झाल्यानंतर खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस यांनी जखमींची भेट घेतली। पोलिसांनी स्वतःहून गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे। जरी फिर्याद जरी त्या फिर्यादी जरी दिली नाही तर सरकार म्हणून फिर्यादी तुम्ही व्हायला पाहिजे, त्यांच्यावर दबाव आहे साहेब। आणि हे बघा, याच्यामध्ये या देशामध्ये गरीब पण जागला पाहिजे आणि श्रीमंत पण जागला पाहिजे। पण हे असे गुन्हेगारी आणि पैशावाले लोक जर गरिबांना जर काढत असतील तर चेंगरत जर असतील, आता पुण्यातलं पोरचं प्रकरण काही जास्त लांब जास्त दिवस झाले नाही, त्याच्यामध्ये जर झालं नाही साहेब तर मग मला पर्याय नाही, म्हणलं मला आंदोलन करावं लागेल। साहेब बरोबर आहे, तक्रार नाही म्हणजे मग ॲक्सिडेंट झाला कसं काय झाला? ॲक्सिडेंट झाला कोणतं घेतला पाहिजे ना, काहीतरी पांढऱ्या कागदावरती काळं काहीतरी झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे। म्हणजे ते असंच पडले का? त्यांनी काय स्वतःहून त्यांनी उड्या मारल्या का बिल्डिंगांवर? अहो साहेब, त्यांना खायला नाही, हातावरती पोट त्या लोकांची, त्यांच्यावर दबाव आहे। 50-50 100 लोक जाऊन तिथं कोण फिरत त्यांना साहेब ऐका, मी काय म्हणतो, अपघात झालाय का नाही झाला तुम्ही बघायला पाहिजे, चौकशी करायला पाहिजे। त्यांची स्टेटमेंट घेतलं काय? स्टेटमेंट काय काहीच दाखवलं नाही, जाऊ दाखवा काय घेतलं तुम्ही डायरेक्टला केलंच कोणा दाखवा साहेब आम्हाला काय। पण काय आहे गाडीचा? बघा मी काय म्हणतो, सगळे पत्रकार लोकांकडे गाडीचा नंबर आहे साहेब, मग काय व्हायला पाहिजे? गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना त्या गाडीवर त्या गाडीवर। साहेब ऐका, आम्ही बरोबर होतो, आता हॉस्पिटलला आम्ही जाऊन आले। या एका माणसाला तर बोलताच येत नाही, तुम्ही काय स्टेटमेंट घेतलं? बोलताच एका माणसाला 4 ठिकाणी पाय मोडलाय आणि 22 त्यांच्या आयुष्याचे पण काहीतरी विचारचा ना व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? त्या गरीबाचं वाली कुणीच नाही झालं नाही मिळाला पाहिजे की नाही मिळालं पाहिजे? साहेब दाखल करून घ्या। ओके, हॉस्पिटलनी MLC पण दिली आहे, त्याचे काय स्टेटमेंट नोंदवली, भारताच्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं वाक्य असं लिहिले की 100 गुन्हेगार सुटले तरी चालेल,